नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवरती आपलं जेड एक्सटेंडरचं जे राहिलेलं वर्क पेंट वर्क होतं ते आज तुम्हाला दाखवतोय. तर आपलं जेवढं काय आपलं काम राहिलं होतं पेंटिंग वर्कचं ते तुम्हाला दाखवतो आणि स्टेप बाय स्टेप पण सांगतो काय काय केलं. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं, पण या व्हिडिओमध्ये पण थोडंसं ते कवर करतो. तर हे बघा कसं आपलं राहिलेलं जेवढं होतं वर्क ते सगळं दिसतंय तुम्हाला. 07 रायडर देऊन आपण काय केलं तर सुरुवातीला ग्रेड लाईन्स आपले काढून घेतलं. ते छोटे छोटे इथं दिसत असतील नॉर्मल त्याचं. हां, तर ग्रेड लाईन्स काढल्यानंतर आपण आउटलाईन्स काढल्या. आउटलाईनमध्ये जेवढं जे मोठं स्ट्रक्चर होतं ते आपण सुरुवातीला काढून घेतलं. ते सुरुवातीला काढून घेतल्यानंतर जेवढं ते काढलं होतं त्याला आपण मार्करने आधी त्याच्यावरती आउटलाईन काढून घेतली. म्हणजे कारण की जे बॉक्स होते म्हणजे ग्रीड लाईन्स आणि ते काढले होते आपण, ते पूर्णपणे आपले इरेज करायचे होते आपल्याला. त्यासाठी मग ते काढून आपण इरेझरने ते इरेज केलं. थोडंसं राहिलं आहे, पण नाही एवढं जास्त दिसून येत. ते काढल्यानंतर मग नंतर स्टार्टिंग आपण कलरिंगला सुरुवात केली. कलरिंगला आपण आधी सुरुवातीला व्हाईट कलर आणि रेड कलरचे जेवढे लाईन्स आहेत तेवढे सगळे आपण रेड कलरच्या हे जेवढं काय आहे ते सगळं आपण आधी ते करून घेतलं. त्याच्यानंतर आपण व्हाईट कलरचा सगळं झाल्यानंतर ब्लॅक कलरचं थोडंसं ठेवलं होतं. पण सुरुवातीला आपण ग्रीन कलरचं जेवढा पण पार्ट आहे त्यासाठी आपण सुरुवात इथून केली. हे केल्यानंतर हे नॉर्मल त्याच्यानंतर हे आपले जे जेड एक्सटेंडरची टँक आहे, फ्यूल टँक तो. त्याच्यानंतर वायझर हा लास्टला गेला. पण ग्रीन कलरचं जेवढं पण आहे ना आपलं टेनरचं तेवढं सगळं आपण ग्रीन कलरचं आधी त्याच्यामध्ये कवर करून घेतलं. कवर केल्यानंतर आपण मग ब्लॅक कलरमध्ये जे शेड्स आहेत ते ब्लॅक कलरचे ते सगळं हे मिरर हँडल हे जे चॅसिस आहे इथं थोडं मग नॉर्मल असं इंजिनचं टाईपमध्ये ते सगळं आपण ब्लॅक कलरचं आपण करून घेतलं. त्याच्यानंतर टायर खूप म्हणजे असं एकदम परफेक्ट नाही आला, पण ठीक आहे, ट्राय केलेला आहे चांगला. टायर काढायला टायरची सुरुवात केली. त्यानंतर आधी डिस्क ब्रेकचे प्लेट्स आहेत ते काढून घेतले. त्यानंतर शॉक ऑब्झर्व्स आणि याच्यामध्ये हा ब्रेक कॅलिपर हे सगळं काढून घेतल्यानंतर हे जे सगळे आपण हे असं हे करून पूर्ण कंप्लीट करून घेतलं. त्याच्यानंतर आपण इथं नॉर्मल काहीतरी करून टाकले. एवढं सगळं झालं. नंतर आपण आपलं रील्स पण टाकली होती. हा व्हिडिओ पण खूप लेट येत आहे कारण काय आता कन्सिस्टन्सी राहत नाही. आणि हे आपले जे TRLs नाही लॅम्प आहे का, तर हे काढायसाठी सुरुवातीला ब्लॅक कलर करत होतो. पण असंच अचानक म्हटलं हे असं नुसतं एकदम सिम्पलमध्ये चांगलं नाही दिसणार. आता हे कसं वाटतं एकदम असं फोकस आपलं लाईटचा फोकस पडल्यासारखं वाटतं. त्यासाठी मग हे सगळं एवढं सगळं केलं. हे सगळं झाल्यानंतर आपण व्हिडिओज खूप काढलेत. तर हे व्हिडिओ काढून झाल्यावरती आपण बाकीचे पण जे राहिलेले जे म्हणजे नेक्स्ट ब्लॉग आहेत ना आपण ते काढणार आहोत. आपलं हेल्मेट हे जे आता आपण हे सगळं आपण मागच्या आपल्या ह्याच्यामध्ये बघितलं असेल तुम्ही ब्लॉगमध्ये. तर आपला सेटअप आहे. तर ठीक आहे, एवढंच. आपण एकदा लांब थोडंसं व्ह्यू धावतो, कसं वाटतंय सांगा. तर मित्रांनो, हे सगळं आपलं एवढं सगळं जेड एक्सटेंडरचं आपण बघितलं कसं काय केलं आहे. तर सपोर्ट करत राहा. असेच ड्रॉइंग सारखे नाही बरं का, पण ब्लॉगिंग वगैरे कंटिन्यू चालू राहील. सपोर्ट दाखवा.
तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट नक्की करा. तर बाय.